वेलकम बॅक टू ब्राईट जेन एज्युकेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेच्या प्रवाहामध्ये आपण आहोत आणि सध्याची आपली जी रचना आहे ती समुद्र कोंडून पडलाय, अर्थात ज्याचे कवी आहेत वसंत आबाजी डहाके. आता समुद्र कोंडून पडलाय ह्यातनं काय नेमकं स्पष्ट होतं, तर वसंत आबाजी डहाके यांनी समुद्र कोंडून पडलाय या रचनेमध्ये, या कवितेमध्ये महानगरी जीवनाची घुसमट जी होते आणि माणसांचे नगण्यत्व हा कवितेचा आशय या ठिकाणी ते व्यक्त करतायत. समुद्र हे सर्जनशील जीवनाचं एक प्रतीक आहे. आता सर्जनशील जीवन म्हणजे नेमकं काय, तर माणूस जेव्हा आपलं आयुष्य जगत असतो तेव्हा सेन्सिटिव्हनेस हा त्याचा एक वेगळं तत्व असतं किंवा वेगळं त्याच्यामध्ये एक काय म्हणू शकतो घटक असतो. आणि हे आयुष्य जगत असताना म्हणजे एक स्पेशली महानगरीय म्हणजे काय, मुंबईसारख्या या मोठ्या शहरामधलं आयुष्य जगत असताना मुंबईमधलं जे वास्तव चित्रण आहे, जे भयान चित्रण आहे, तेच वसंत आबाजी डहाके या कवीने या प्रस्तुत रचनेतनं या ठिकाणी प्रकट केलंय. कवितेला हात घालण्यापूर्वी काव्य सौंदर्य जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय इथे, की काव्य सौंदर्य या ठिकाणी आपण वळू. या ठिकाणी प्रश्न मी घेतलाय की समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो, त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरातील. या ओळी आहेत आणि या ओळींतील तुम्हाला व्यक्त करायचं आहे भावसौंदर्य. आता भावसौंदर्य जेव्हा तुम्ही स्पष्ट करणार तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर कवितेची रचना असणं महत्वाचं आहे, कारण रचना अतिशय मुक्त शैलीमधली रचना आहे. त्यामुळे मुक्त छंदामधली कविता हे भाषिक वैशिष्ट्यामध्ये हा मुद्दा तुम्हाला मिळतोय. तर या कवितेमध्ये काव्य भाषिक वैशिष्ट्ये जर बघायला गेली तर त्यामधली मुक्त शैलीमधली रचना, अर्थात आपण त्याचा उल्लेख करू शकतो. मुक्त शैली या कवितेच्या रचनेला लाभली आहे म्हणून कवितेचं भाषिक वैशिष्ट्य हे मुक्त शैली असं तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये तुम्ही मांडू शकता. आता आपण या कवितेच्या आशयाला हात घालू. समुद्र खिन्न असतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो. शिणलेल्या पापण्या म्हणजे काय, थकलेल्या पापण्या मिटून घेतो. आपलं जे जीवन आहे ते कुठेतरी समुद्र बघतोय आणि त्याचं चित्रण त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये साकारलंय, प्रकट केलंय. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजान आड, तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी झिंज. आता यातनं त्यांनी काय सांगितलंय, प्रत्येक ज्या मोठ्याल्या इमारती आहेत, जे मोठे मोठे टॉवर्स होत आपण बघतो, त्या प्रत्येक इमारतींच्या गजान आड म्हणजे त्याच्या पलीकडे कोणतरी समुद्राचं अस्तित्व आहे, तो कोंडलाय. आता हा समुद्र म्हणजे नेमकं कोण आहे, तो माणूसच आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलंय समुद्र हे सर्जनशील जीवनाचं प्रतीक आहे. आपल्याला स्क्रीनवर शब्द दिसत आहेत सगळे. त्यामुळे समुद्र हे तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकता, उत्तराच्या प्रारंभी, की समुद्र हा सर्जनशील जीवनाचं प्रतीक आहे, माणसाचं प्रतीक आहे, मानवी मनाचं प्रतीक आहे. तो समुद्र, तो माणूस कुठेतरी गगनचुंबी इमारतींमध्येच तो गंजून पडलाय, कोंडून पडलाय. तो तंत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी झिंज. म्हणजे अगदी फॉर एक्झाम्पल लोकलमधल्या ज्या बायका असतात किंवा जे पुरुष असतात, सकाळी जाताना ऑफिसला अगदी व्यवस्थित असतात, प्रॉपर इन शर्ट केलेले असतात, व्यवस्थित त्यांची केसांची ठेवण अशी योग्य असते. परंतु जेव्हा ते कामावर नाही येतात तेव्हा मात्र त्यांचा देह शिणलेला असतो. त्यामुळे केसांच्या झिंजात आणि अगदी उत्तम प्रकारे त्यांनी प्रतीकं बघा कशी योजली आहेत. पिंजारलेली दाढी आणि झिंज. पिंजारलेली दाढी म्हणजे पुरुषांची दाढी आणि झिंजा म्हणजे महिलांची केस, बायकांची केस. हे म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्हींचं त्यांनी वर्णन या ठिकाणी केलं. पुढे, हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. एक 32व्या मजल्यावरील मूल अगदी एकटं पडलंय आता. म्हणजे फ्लॅट संस्कृती म्हटली की आपण हल्ली बघतो की सगळ्यांचीच दारं कवाडं बंद असतात. आपण उदाहरण घेऊया की एखादं मूल, एक लहान मूल त्याच्या मित्राविना किंवा मैत्रिणीविना, त्याच्या आई वडिलांविना ते एकटं घरी बिचारं पडलेलं असतं. तेव्हा मात्र त्याच्या मनात येणारे जे प्रश्न, विचार हे कसे असतील किंवा त्याच्या भावना काय असतील. परंतु हे सगळं तो समुद्र सगळं तो बघतोय, पारखतोय, निरीक्षण करतोय शांतपणे. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंच पण अरुंद झालंय. याचा अर्थ काय, तर तो उंच गेलाय, वरती 32व्या मजल्यावर गेलाय, परंतु उपयोग काय त्याचा,
जर त्याला बालपणच नाहीये, ज्या बालपणामध्ये आपण एकेकाळी खेळलो होतो, ज्या आपली जे तुमची मुलं किंवा आणखी कोणी जे आधीचा जो काळ होता, हे सगळे एकेकाळी मैदानावरचे जे खेळ होते, आपण फॉर एक्झाम्पल कबड्डी, खो-खो, आट्यापाट्या, लगोरी, क्रिकेट, हे सगळे खेळ आपण जर मैदानावरती खेळलो, ते आता ते खेळ न राहता फक्त माणूस, जी लहान मुलं, ही फक्त स्क्रीनवरच्या एका पडद्यामध्ये फक्त गुंतली गेली आहे सगळी. आणि म्हणून ते असं म्हणतायत की उंचच उंच पण अरुंद झाले. बालपण उंच गेले पण अरुंद झाले. त्याला ते काहीच नाहीये, रुंदीकरण नाहीये त्याचं. आणि त्याची त्याला कल्पनाच नाही, हे त्याला माहीतच नाहीये आपण कसं जगतोय, काय जगतोय. तो मात्र त्याचं आयुष्य एक लहान मूल ते जगतंय एकदम. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे. त्याच्या डोळ्यामध्ये थकव्याचं आभाळ आहे. एक प्रकारे माणूस फक्त थकतोय, समुद्र फक्त थकतोय, त्याला भान नाहीये. तो फक्त अविरत रात्रंदिवस काम करतोय फक्त. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. म्हणजेच काय, तर या ठिकाणी समुद्र वाहनांना पण बघतोय. वाहनात म्हणजे एक माणूस वाहनांत प्रवास करतो, माणसांचे पाय, बसची चाकं. अगदी रोजची धावपळ, रोजची दगदग, हेच त्याचं फक्त विश्व, हेच त्याचं जग आणि हेच त्याचं आयुष्य. एक प्रकारे महानगरी जीवनशैली कशी असते धकाधकीची, तर ती ही असते. आणि हेच वसंत आबाजी डहाके यांनी या शब्दातनं प्रकट केलंय, प्रतीत केलंय. पुढे जाऊया. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. अस्वस्थ होऊन जातो, तर त्याला कुठली खंत काय बोलतात, भावनांचं हे नाहीये, सुख दुःख काहीच नाही, फक्त अस्वस्थ होतोय. तो कोंडून गेलाय पूर्ण. त्याचं मन थकलंय, मनाची कवाडं पूर्ण बंद झाली आहेत शहराच्या आयुष्याच्या विचाराने. स्पर्धा वाढते, रोजचं जग पुढे पुढे जाते. आपण आताही बघतो की फॉर एक्झाम्पल भारताचं एक स्वप्न आहे अर्थसत्ता. आपला भारत ही जगातली सर्वोत्तम टॉप 1 इकॉनॉमी सिस्टम कशी होईल यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. पण या प्रयत्नांमध्ये माणूस पण कुठे हरवत चालला नाहीये ना, याची सुद्धा आपण खात्री केली पाहिजे. आणि तेच वसंत आबाजी डहाके सांगतायत की शहरांतील रस्त्यांवरून, वस्त्यांमधून समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. आणि मग नंतर मात्र त्याला असं वाटतं की नाही, आता मुक्तपणे कुठेतरी फिरायला पाहिजे. मग तेव्हा तो रस्त्यांची निवड करतो, वस्त्यांची निवड करतो. आणि मग उशिरापर्यंत रात्री बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. आता त्यांनी इथे कुठला दाखला दिलं, कुठलं उदाहरण दिलंय, स्टेशनवरचं मूल. जेव्हा ते स्टेशनवरचं मूल, त्याला आसरा नसतो, त्याला आश्रय नसतं, तेव्हा मात्र ते त्या बाकावरती अगदी डोळे मिटून, अर्धमिटल्या डोळ्यांनी, म्हणजे झोपायला जागा पण नाहीये, अशा अवस्थेमध्ये ते मूल आपले पाय जखडून पूर्ण ते झोपण्याचा प्रयत्न करतं. आणि आपला देह कसा एका ठिकाणी स्तब्ध राहील, शांत राहील, कशी झोपायला मिळेल जागा, हेच फक्त ते मूल कुठेतरी जागा शोधत असतं. इतकी वाईट अवस्था या महानगरी जीवनातल्या लोकांची झाली आहे. तर अशा प्रकारे समुद्राचे वास्तव अगदी भयान आहे, हेच वसंत आबाजी डहाके या ठिकाणी मनोमन सुचवत असतात. पुढे शेवटचं कडवं. त्याला आठवतं त्याच्या शेजारी पाय मुडपून कसं बसं झोपलेलं एखादं मूल. जे आता मी म्हटलं, जे एक्झाम्पल, जे उदाहरण मी आता दिलं, की त्याला आठवतं त्याच्या शेजारी पाय मुडपून, म्हणजे अगदी जागाही नाहीये तरी पण एक पाय मुडपून कसं बसं आपली सोय करायची, इतकंच फक्त त्यांचं उद्दिष्ट असतं स्टेशनवरच्या मुलांचं, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं अगदी छोटंच आहे. म्हणजे बघा किती छानपणे त्यांनी म्हटलंय की बाका एवढं त्यांचं बालपण आहे, तेवढंच त्यांची जागा आहे, तेवढीच त्यांची सीमित मर्यादित त्यांचं वातावरण आहे, त्यांचं बालपण आहे. त्या पलीकडे त्यांचं बालपणच त्यांना नाहीये. आणि त्यांची त्याला कल्पना असावी किंवा नसावी, त्याचं बालपण त्याला माहितीये नाही माहिती, त्याचं त्याला ठावच नाहीये. समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटवून घेतो. आता ज्या ओळी ज्या स्क्रीनवर दिसत आहेत तुम्हाला, की समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटवून घेतो, त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरांतील. म्हणजेच काय, याचा अर्थ असा होतो की तो फक्त खिन्नपणे हसतोय. आता यामध्ये सुख पण आहे आणि दुःख पण. तुम्ही लिहू शकता उत्तरामध्ये की यामध्ये
सुखपणे खिन्नपणे हसतोय तो, एकीकडे दुःख पण आहे आणि एकीकडे तो हसतोय सुद्धा. म्हणजे महानगरातलं हे जे वातावरण आहे, हे कितपत भकास आहे, किती भयाण आहे, याची तो कुणीतरी आपल्याला एक जाग करून देताना म्हणतोय, की शिणलेले पापण्या तो मिटवून घेतो आणि त्याला फक्त काळजी वाटते ती साऱ्यांच्याच बालपणाची. तो फक्त एक आस्था व्यक्त करतोय, तो व्यक्त एक खंत खंत व्यक्त करतोय तो वयस्कांच्या शहरांतील. वयस्क म्हणजे कोण? तर जे म्हातारे कोतारे जे आहेत, ज्यांचा देह शिणलाय पूर्णपणे, अशी जी वृद्ध मंडळी आहेत, त्यांच्याविषयी तो एक कुठेतरी काळजी बाळगतोय, एक आस्था तो व्यक्त करतोय. आणि ही आस्था, ही काळजी, हे वाटणारं दुःख, हे अगदी कुठेतरी एक माणसाच्या मनामध्ये ते कुठेतरी खोलवर जाऊन ठसठसतंय. अशाच एका आशयाची असाच एक भाव ही कवितेच्या माध्यमातून प्रकट होतोय. आणि म्हणून अस्वस्थता, फक्त आणि फक्त अस्वस्थता, ही हाच एक या कवितेचा एक आशय आहे. आणि माणूस आणि एक आपली जीवनशैली यालाच केंद्रबिंदू ठेवून वसंत आबाजी डहाके यांनी या कवितेमध्ये एक सौंदर्यपूर्ण एक वास्तव, किंवा आपण ज्याला बोलू सौंदर्यपूर्ण प्रतीकांचं, एक रूपकांचं त्यांनी एक चित्र उभारलंय आणि वास्तवाची जाग आपल्या मानवी मनाला करून दिली आहे. हाच एक आशय या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही कविता पाहिली आणि जे स्क्रीनवर दिसणारं जे स्वमत आहे, तेही या कवितेच्या आशयाने तुम्ही लिहू शकता, अशी आशय. वळूयात पुढच्या एका रचनेकडे.